झाली आणि आदरणीय दादांनी तिथं पूर्ण विश्वासात घेऊन सांगितलं की कुणासोबत सुद्धा हे होणार नाही, सगळ्यांना निधी समान देण्यात जाईल. बरं, पेन ड्राईव्ह दिला का दसा यांनी दादांना? काही नाही, असं काही झालं नाही तिथे. बरं, दुसरं तुम्ही काही तक्रारी केलेल्या आहेत का या सगळ्या अनुषंगानं, जिल्ह्यातली जी स्थिती आहे? नाही, आज पहिला दिवस होता म्हणून तक्रार करण्यापेक्षा जे विकास कामाला कुठं निधी लागतो आपल्याला तिथं, मग ते आमच्या नगरपालिकेचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, ह्या सर्व विषयावरती मी दादांना बोललो आणि काही पत्र पण दादांना दिले. बरं, आता कशी होती? वादळी मीटिंग होती की काही गडबड झाली नाही? नाही, एकदम दादा असल्यामुळं मीटिंगमध्ये एकदम शिस्तपणे मीटिंग झाली. मग एक गोष्ट त्यामध्ये दिसली की एरवी दादाच्या बाजूला असलेले धनंजय मुंडे यांची जागा पंकजा मुंडेंनी घेतली होती, पलीकडे दादा दिसत होते. म्हणजे हे धनंजय मुंडे पलीकडे दिसत होते. तुम्ही ज्या अँगलनी बघितलं तुमचा अँगल बरोबर आहे, पण प्रशासनाने ह्या गोष्टी ठरवल्या असतील. ठीक, काय बीडच्या वाट्याला काय आहे? नाही, पॉझिटिव्ह आहे दादा. म्हणजे नगरपालिकेचा विषय तर आपल्या जे थकीत बिलमुळं जे नवीन योजना थांबली होती त्या संदर्भातला ते निर्णय करून जे काही थकीत बिल आहेत किंवा येणारा त्याचा खर्च ते पूर्णपणे पॉझिटिव्ह दादा त्याच्याबद्दल आहे. जे 15 दिवसाला आपल्याला पाणी भेटणार आहे बीड शहराला, ते हे सर्व झालं तर 2-3 दिवसाला पाणी येईल आपल्याला. निधीमध्ये समान वाटप नाही असा आरोप झाला होता गतवर्षी, ज्यावेळेस पालकमंत्री धनंजय मुंडे बोललो तिथं. आता मागच्याच DPDCमध्ये जो DP संदर्भातला विषय, लाईटीचा विषय आहे किंवा सिंगल फेजचा विषय आहे, वारंवार ह्या विषयावरती पैसे आम्ही मागवत होतो. आणि त्याच्यामध्ये नियम कसा आहे की जिथं वसुली असेल तर तिथं त्या पद्धतीने पैसे द्यावे लागतात. तर मागच्या वेळेस 8 कोटी रुपये ह्याच्यावरती तरतूद केली होती आणि बीड मतदारसंघाला ह्याच्यावरती रुपये नाही आला. हा विषय दादांच्या निदर्शनात मी आणलेत, तर मग दादांनी ऐकून घेतलं. देशमुख हत्याकांडाला 51 दिवस आज पूर्ण होत आहेत, एक आरोपी अद्याप अटक नाही, फरार आहे. नाही, मी ह्याच्यावरती बोललो की जो काही तिकडचा जो विषय आहे ना, मला असं वाटत नाही तो सापडेल. आता पोलिसांना सापडायचा असेल तर लगेच सापडला असतं. तुम्ही संशय पण व्यक्त केला होता घातपाताचा? मी संशय व्यक्त केला. बघा, मी पहिल्या दिवशी जो विषय बोललो होतो संतोष अण्णा देशमुख संदर्भातला, त्या विषयावर म्हणजे CDR निघाली की आरोपी समोर येतील. आणि आज दादांनीही बैठकीमध्ये सांगितलं जे कुणी आरोपी ह्याच्यामध्ये असतील त्याला फासावरती ते जातील. अजितदादा असल्यामुळं बैठकीमध्ये शिस्तपणा होता आणि अजितदादांनी आश्वासन सुद्धा दिलं, जिथं जिथं विकास निधी लागेल कुठेही कमी पडून देणार नाही, तुझ्या भाऊ आम्ही करणार नाही. काय नेमकी तुम्ही मागणी केली होती? तुमच्या मागणीवर कशा पद्धतीने अजित पवार यांनी? अजितदादांना पत्रही दिलं आहे, भरपूर मागण्या तिथं केलेल्या आहे. पण जो बीड नगरपालिकेचा महत्त्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असून सुद्धा 15 दिवसाला आपल्याला पाणी येतं. 25 MLTची योजना जी मंजूर आहे, फक्त 20 कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज 15 दिवसाला पाणी येतं. तर त्या विषयावर दादांनी त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळामध्ये 2-3 दिवसाला आपल्याला पाणी भेटेल. अजित पवारांनी सकाळच्या बैठकीमध्ये सगळ्यांनाच सूचना दिल्या आहेत की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी खपवून घेतला जाणार नाही. सज्जड दम त्यांनी यावेळी भरला. कसं पाहताय? नाही, शिस्तता अजितदादा म्हणल्यावर शिस्तपणा येणारच आणि त्या पद्धतीने जे काही करतात ती आत्ता गरज आहे. ती विशेष करून खंडणी कुणी जर मागितली तर त्यावर सगळं मोका आम्ही लावणार असं दादा स्पष्ट सकाळी दादांनी स्पष्ट आज बैठकीत सुद्धा सांगितले. म्हणजे DPDCच्या बैठकीमध्ये सुद्धा जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावरती चालू आहे त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार असतील त्याला कारवाई होणार. पेनड्राईव्ह देण्यात आलेत का दादांना? नाही, मी लवकर निघालो तिथून, माझ्या मुलाचं फेअरवेल असल्यामुळे. आणि आता काय कुणी दिलंय तर मला माहीत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.